उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून शिवसेनेच्या उभाटा उपनेत्या तथा फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथे भव्य सभा संपन्न झाली। या सभेला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करत उदंड असा प्रतिसाद दिलाय। गुंजोटी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राजेंद्र समाने, पंचायत समितीचे उमेदवार विजया चव्हाण आणि हरिभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा गाजली। परिवर्तनासाठी सज्ज व्हा सुषमा अंधारे। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी आपल्या आक्रमक शैलीत महाविकास आघाडीची भूमिका मांडली। त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला। गुंजोटीच्या विकासासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मतदारांनी आता परिवर्तनासाठी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। मान्यवरांची फटकेबाजी सभेमध्ये आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवबाबा पाटील आणि शीतल चव्हाण यांनी भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला। त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले। आमदार प्रवीण स्वामी यांनी सभेला संबोधित करताना म्हटले की जिल्हा नियोजन समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून गुंजोटीचा, गटाचा आणि गणांचा सर्वात जास्त विकास कामे करण्याचे काम करू, पण तुम्ही आमच्या उमेदवाराला मतरूपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। सुषमा अंधारे यांनी सांगितले की आमदार प्रवीण स्वामी, बाबा पाटील हे नेहमी 24 तास तुमच्या सेवेसोबत आहे, माझा विश्वास आहे असं शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी केले। या सभेसाठी यांची होती उपस्थिती। या भव्य प्रचार सभेला अयाज काझी, विजय कुमार नागणे, रणधीर पवार, सुधाकर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गुंजोटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपचं राजकारण म्हणजे धाकदपटशाचं राजकारण। विकासाचा मुखवटा जरी भाजपने वापरला असला तरी ब्लॅकमेलिंग करणे, दबावतंत्र वापरणे, केसेस टाकणे आणि कसाही करून माणूस आपल्या पक्षात घेणे। कारण एरवी भाजपकडे दुसरं काही कर्तृत्वच नाही की त्यांच्याकडे लोकांनी प्रवेश करावा। स्वाती पाचुंदकर ज्या आत्ता पंचायत समितीला निवडणुकीला उभ्या आहेत, या स्वाती पाचुंदकरांवर आरोप केले ते भाजपमध्ये गेलेले महसूल मंत्री विखे पाटील यांनी, आणि प्रचारात पाचुंदकरांसाठी मतं मागतात ते पुन्हा विखे पाटीलच। अर्थात विखे पाटलांनी त्यांच्यासाठी मतं मागावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण मतं मागायची असतील तर किमान त्याच प्रचार सभेमध्ये एकदा जाहीर माफी मागा ना की माझी चूक झाली, स्वाती पाचुंदकर या अत्यंत स्वच्छ आहेत, त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, एक तर त्यांनी माफी मागावी, नाही तर पाचुंदकरांनी तरी आमची बेअब्रू केली म्हणून विखे पाटलांवर एखादी आब्रू नुकसानीची केस टाकावी। परंतु भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे लोक आज भाजपमध्ये आहेत ना, ते आब्रू नुकसानीचा दावा टाकतात ना भाजप त्यावर माफी मागतं। दोघंही म्हणजे कोडगेपणाचा कळस असणारे हे लोक आहेत। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।